काल पिंपरखेड या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या शिवन्या शैलेश बोंबे हिच्या कुटुंबियांची राहत्या घरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली। यावेळी जुन्नर विभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वन संरक्षक स्मिता राजहंस, वन परिक्षेत्र अधिकारी शिरूर निळकंठ गावाने व इतर अधिकारी उपस्थित होते। सरकारच्या माध्यमातून बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत दिली जाते। त्यातील तातडीची मदत म्हणून 10 लाख रुपयाची आर्थिक मदतीचा चेक अधिकाऱ्यांनी कुटुंबियांच्या स्वाधीन केला। या प्रसंगी शिवन्याच्या आई व वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते। यानंतर ग्रामस्थ व कुटुंबियांनी वन विभागाच्या कामकाजावर अधिकाऱ्यांकडे रोष व्यक्त केला। याबाबत जुन्नर विभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे टायगर टाइमशी बोलताना म्हणाले की शिवन्याच्या घरच्यांना भेट दिली आहे, तर काय परिस्थिती आहे त्यांच्या घरच्यांची? नाही, अतिशय भावनिक असं ते कुटुंब सध्या एकदम तीव्र याच्यामध्ये आहे आणि आम्ही पूर्ण उपाययोजना केल्यानंतर आज त्या कुटुंबाला भेट दिली। ते आई वडील आजोबा सगळ्यांच्या भेटी घेतल्या, त्यांचं सांत्वन केलेलं आहे। परंतु बिबट समस्या जी आहे ती त्या ठिकाणी जरी काल तो बिबट जेरबंद करण्यात आलेला आहे, जो उपद्रवी बिबट होता त्याला काल जेरबंद करण्यात आलेला आहे, तरी परंतु आपली SOSची वाईल्डलाईफची टीम आणि पूर्ण आपले क्षेत्रीय कर्मचारी यांना असेच निर्देश आहेत की जोपर्यंत हा परिसर बिबटमुक्त होत नाही आणि या परिसरामध्ये लोकांना जोपर्यंत शांततेत राहायला मिळत नाही तोपर्यंत आपली जी कारवाई ती सुरूच राहील आणि जी आपली उपाययोजना आहेत त्या अजून व्यवस्थितपणे आणि प्रामाणिकपणे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी करण्याबाबतचे निर्देश या ठिकाणी आपण दिलेले आहेत। शिवन्याच्या घरच्यांच्या भावना तीव्र होत्या, त्यांनी वन विभागावरती खूप नाराजी व्यक्त केली आहे, त्यामुळे काय सांगताल? नाही, अगदी जी भावना जी कुटुंबियाची आहे, जी गावकऱ्यांची आहे ती अगदी रास्त आहे। कारण जेव्हा कुटुंबातला व्यक्ती जातो तेव्हा त्या भावना येणं स्वाभाविक आहे आणि वन विभाग हे कायम ग्रामस्थ गावकऱ्यांच्या सोबतच राहील, इथून मागेही होता, इथून पुढेही राहील। परंतु ही जी घटना जी घडली आहे, जे तात्काळ याचा बंदोबस्त करण्याबाबतचे निर्देश क्षेत्रीय स्तरावरती आपण दिलेले आहेत आणि सरपंच आहेत, उपसरपंच असतील, पोलीस पाटील असतील, ग्रामस्थ असतील, या सगळ्यांच्या मदतीनं इथून पुढची वाटचालसुद्धा आपण निश्चित करत आहोत। आम्ही पुनश्च भेटणार आहोत आणि पुनश्च भेटून याच्यामध्ये एक परमनंट मार्गसुद्धा काढण्याचं आम्ही नियोजित करत आहोत। मी तुमच्या विभागामार्फत काय उपाययोजना लावणार आहात? तर यामध्ये प्रामुख्याने प्रबोधन करणे, कारण जसं आता ही घटना घडली, ही मुलगी जी आहे आजोबांसोबत शेतामध्ये होती, तर आपल्याला ही दक्षता जोपर्यंत हा पूर्ण परिसर आपल्याला व्यवस्थित आपण जोपर्यंत होणार नाही किंवा या ठिकाणी बिबट येणार नाही तोपर्यंत आपल्याला काळजी घेणं, दक्षता घेणं आवश्यक आहे। जसं की संध्याकाळी ज्या घटना ज्या घडलेल्या आहेत त्या सकाळी 9च्या अगोदर आणि संध्याकाळी 4च्या नंतरच्या घटना आहेत। तर या ज्या घटनेचा जो टाईम आहे, जेव्हा बिबट ॲक्टिव्ह असतो तेव्हा आपण थोडीशी दक्षता घेतली पाहिजे। पार अगदी घराच्या उंबऱ्यापासून ते पार शेतापर्यंत ही घटना, या ज्या दक्षता आहेत त्या आपण घेणं आवश्यक आहे। तर याबाबत आम्ही प्रबोधन आणि कलापथकद्वारे आम्ही आता निरंतर हे उपाययोजना आता कंटिन्यू इथून पुढे चालू राहणार आहेत। आणि जो रात्री जो तुम्ही म्हटले बिबट मिळालाय, तो बिबट हाच आहे की ज्यांनी शिवन्यावरती हल्ला केला, तो तसं कसं आयडेंटिफाय करणार? तर हे जे मादी बिबट होती साधारणतः 5 ते 6 वर्षाची होती आणि तिचं आयडेंटिफिकेशन क्षेत्रीय कर्मचारी जे आहेत, जे वारंवार या ठिकाणी गस्त घालतात, आपली टीम जी आहे त्या टीमने तिला पण आयडेंटिफाय केलं आहे। आजोबांना सुद्धा त्यांचा फोटो आणि बिबट दाखवल्यानंतर त्याचंसुद्धा आपण नियोजन, त्यांनीसुद्धा तेच बिबट मादी बिबट असल्याबाबतचं सुद्धा त्यांचे आपल्याकडं म्हणजे त्यांनीसुद्धा तसं होकार दर्शवला आहे। आणि जे क्षेत्र कर्मचारी आहेत आपले, जे वारंवार जे या ठिकाणी गस्त घालतात, त्यांनीसुद्धा ती आयडेंटिफाय केलेली आहे आणि ती जी आहे ती सध्या आपण माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये ती सध्या पाठवलेली आहे। ही झाली फिजिकल आयडेंटिफिकेशन। जी टेक्निकल आयडेंटिफिकेशन असेल, जी हैदराबादला तिचे सॅम्पल देणे, त्याचे रिपोर्ट्स येणे, त्याची प्रोग्रेस कशी असेल पुढे? जे डेड बॉडी असते त्या डेड बॉडीमधून स्वॅब घेतला जातो आणि जो बिबट आहे त्याचासुद्धा स्वॅब घेतला जातो। तो मॅच करण्यासाठी आपण CCMB हैदराबादला दोन्ही सॅम्पल आज संध्याकाळी उद्या सकाळी आपले चालले जातील। ते गेल्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला 100% कन्फर्मेशन येईल की तोच बिबट आहे। रिपोर्ट कधीपर्यंत येतील? साधारणतः एक 8 ते 10 दिवसामध्ये। आणि आता ह्या परिसरामध्ये किती टोटल पिंजरे लावलेले आहेत आणि त्याच्यात भक्षक काय ठेवले? सध्या 11 पिंजरे लावलेले आहेत। त्याच्यापैकी कालचा एक जो बिबट पकडला तो एक पिंजरा जरी कमी झाला तरी 10 पिंजरे आपले ॲक्टिव्ह आहेत आणि जोपर्यंत 100% आपले क्षेत्रीय कर्मचारी
कन्फर्मेशन देत नाही की या ठिकाणी सध्या बिबट नाही आहे, तोपर्यंत पिंजरे ॲक्टिव्ह ठेवण्याबाबतचे निर्देश देण्यात आले. चालतं. तुम्ही या परिवारासोबत कायम संपर्कात असाल का जोपर्यंत ही समस्या पूर्ण होत नाही तोपर्यंत? कसं आहे, मी इथलाच आहे, त्यामुळे मला यांचे जे भावना आहेत त्याची जाणीव आहे. त्याच्यामुळं कायम या कुटुंबासोबत कायम वनविभाग राहील, आमचे क्षेत्रीय कर्मचारी राहतील आणि ते जे तानं बाळ आहे ते सुद्धा आम्ही आता बघितलं तर ते सुद्धा एकदम लहान आहे आणि आईवडीलसुद्धा एकदम कमी वयाचे आहेत, म्हणजे त्यांचं सुद्धा वय खूप कमी आहे. तर त्यांना आम्ही आत्ता भेटलो, त्यांना 10 लाखाचं सानुग्रह अनुदान पण आपण दिलेलं आहे, चेक पण दिलेला आहे. परंतु खूप वाईट आहे, म्हणजे अशी जे दुर्घटना घडते तेव्हा कुटुंबाच्या ज्या भावना असतात त्या खूप भावनिक असतात आणि त्या क्षणाला सामोरं जाणं खूप कठीण असतं.